नमस्कार, मी आचल लोखंडे. महान्यूज 7च्या महाराष्ट्र बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. एक नजर टाकूया राज्यभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडींवर. त्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. कोकणातून गणपती बाप्पा निघाले अमेरिकेला. गणेश मुळ्यातील इको फ्रेंडली गणेश मूर्त्यांना अमेरिकेत मागणी. कोलकाता येथे झालेल्या महिला डॉक्टरच्या हत्येचा डॉक्टरांकडून निषेध. महिला डॉक्टरला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी. आणि चोपड्यात सकल हिंदू समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा. बांगलादेश येथील हिंदू अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अत्याचाराचा विरोध. आणि आता बातम्या सविस्तर. कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणपती बाप्पाच्या आगमनाला अजून कालावधी असला तरी मूर्तिकारांची मोठी लगबग पाहाव्यास मिळाली आहे. मूर्तिकार गणेश मूर्तींचे रंगकाम करण्यात व्यस्त आहे. गणेश गुड्यातील इको फ्रेंडली गणेश मूर्त्यांना परदेशातही मोठी मागणी आहे. 10 इंचापासून ते 30 फुटापर्यंत गणेश मूर्त्यांना अमेरिकेत मागणी आहे. गणेश गुड्यातील नेहल कोटकर या उमेदच्या माध्यमातून गणपती मूर्तींना परदेशात पाठवतात. गणेश गुड्यातील नेहल कोटकर यांना यावर्षी अमेरिकेतून 40 गणपती मूर्त्यांची मागणी आली आहे. कागदाच्या लगद्यापासून आणि शाडू मातीपासून तयार होणारा गणराया 23 ऑगस्ट पर्यंत अमेरिकेत पोहोचणार आहे. उमेदच्या माध्यमातून आपण हे गणपती साकारत आहात आणि हे गणपती आता अमेरिकेला रवाना होणार आहेत. काय सध्या भावना आहेत आपल्या? एक तर मी आधी पहिले उमेदचे आभार मानीन. त्या उमेदमुळे पुढे जाण्याचा एक प्रयत्न मला मिळाला. त्यामुळे माझं स्वप्न म्हणजे परदेशात जाण्याचं स्वप्न, गणपती पोहोचण्याचे स्वप्न पूर्ण झालं. साधारण पूर्णपणे हे इको फ्रेंडली गणपती आहेत. काय संदेश द्याल आपण? पर्यावरणाला पूरक असं ते इको फ्रेंडली गणपती करण्याचा हेतू आहे आमचा तो. त्यामुळे प्रदूषण होत नाही याच्यामुळे. त्यामुळे लगद्यापासून बनवलेले गणपती. किती इंचापासून हे गणपती आहेत? 1 फुटापासून 3 फुटापर्यंत गणपती पाठवले. किती मूर्त्या रवाना होणार आहेत अमेरिकेला? अमेरिकेला यावर्षी 40 मूर्त्या रवाना केलेल्या आहेत आणि गेल्या वर्षी 101 केलेल्या. आपलं नाव? नेहल ज्ञानेश कोटकर. कोलकाता येथे 31 वर्षीय महिला डॉक्टरची निर्घुण हत्या झाली. यांचा आता मोठ्या प्रमाणात निषेध केला जातोय आणि याची पडसाद सगळीकडे उमटताना दिसून येते. केंद्र आणि राज्य सरकारनं तातडीनं कठोर कारवाई करून अटक झालेल्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आज मुंबईतील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून या घटनेचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. महिला कधी सुरक्षित होणार हा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. त्या महिला डॉक्टरला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली जात आहे. तुमचं नाव, इन्स्टिट्यूशनचं नाव आणि कशासाठी करताय तुम्ही हे आंदोलन? मॅम, मी अथर्व नेवे, ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि जेजे हॉस्पिटलचा सेकंड इयर MBBS विद्यार्थी आहे. मग हा प्रोटेस्ट ॲक्च्युली यासाठी की पश्चिम बंगालमध्ये जे प्रकरण झालेलं आहे ते खूप दुःखदायक असून त्याच्यावेळेस पडसाद पूर्ण भारतात उमटलेले आहे. परंतु सिस्टीमला एकच प्रश्न आहे, जर आता नाही तर केव्हा करणार आमच्यासाठी? जर आता नाही तर केव्हाच नाही, कारण फिमेल कधी सुरक्षित नाही. आमची ॲक्च्युली तर मेल सुरक्षित नसतो, फिमेल पण सुरक्षित नाही आहे. तर जे डॉक्टर पूर्ण भारताला वाचवत आहेत त्यांना तुम्ही कधी वाचवणार? त्यांना वाचवणारं कोण आहे? म्हणजे जे सर्वांची रक्षा करतात त्यांचं रक्षा कोणी करायला सध्या नाही. तर पूर्ण सिस्टीमला पूर्ण लोकांना माझं एवढं आश्वासन आहे की आमच्यासोबत जुळा, आमची मदत करा आणि त्या डॉक्टर मॅमवर रेप झालेला आहे त्यांना न्याय मिळवून द्या आणि डॉक्टरांची रक्षा हे मेन तुमचा हे ठेवा, मोठं ठेवा. तुम्हाला काय वाटतं सरकारने काय कामं करायला पाहिजे जेणेकरून आता वुमेन सेफ्टी किंवा स्टाफची जे सिक्युरिटी असते, जे ऑनगोईंग ड्युटीमध्ये असतात, त्यांच्यासाठी असं काय करायला पाहिजे? मॅम, हॉस्पिटलमध्ये क्लास ए पासून क्लास D पर्यंत जे वर्कर असतील त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी सेफ्टी एक स्पेशल कानून आणलं पाहिजे मॅम, की तो फक्त हेल्थकेअर वर्करसाठी ॲप्लिकेबल असला पाहिजे. कारण ते डे नाईट असो काही असो ते त्यांचं काम करत असतात, म्हणून त्यांची सेफ्टी ही प्रायोरिटीला ठेवली पाहिजे. जसं तुम्ही पोलीस असतील किंवा कोणती अन्य डिपार्टमेंट असतील त्यांना तुम्ही जसं हायर प्रायोरिटीवर ठेवता तेव्हा बाकीचे डिपार्टमेंट तसं आम्हाला का नाही ठेवलं जात नाही. तर आमची एवढी मागणी आहे की तुम्ही आम्हाला प्रायोरिटीवर ठेवलं पाहिजे आणि लवकरात लवकर आमच्यासाठी स्वतःसाठी काहीतरी कायदा आणला पाहिजे असं मला वाटतं. तुमचं नाव? अथर्व. सर, आपका नाम, आपके इंस्टीट्यूशन का नाम और किस लिए कर रहे हैं ये आंदोलन? मैं डॉक्टर विवेक द्विवेदी, मैं ऑर्थोपेडिक सर्जन हूँ. एसोसिएशन ऑफ मेडिकल कंसल्टेंट मुंबई, जिसके 15,000 कंसल्टेंट डॉक्टर्स मेंबर हैं, उसका मैं प्रेसिडेंट हूँ. और किस लिए कर रहे हैं ये आंदोलन? ये हम जो कोलकाता में कांड हुआ है, जो ये दुर्दांत घटना हुई है, उसके लिए, उसके विरोध में हम लोग जो IMA ने कॉल दिया है उसके साथ हम लोग IMA के साथ जुड़े हुए और उसके कॉल के लिए AMC हम यहाँ पे आज आज़ाद मैदान में इकट्ठा हुए और अपना विरोध प्रदर्शन करने के लिए इकट्ठा हुए।
आपको क्या लगता है करके सरकार को ऐसे कौन से कदम उठाने चाहिए, क्योंकि कितने सारे वर्क सेफ्टी के लिए भी बहुत सारे लोग बहुत सारे नियम तो बनाते ही हैं अलग अलग इंस्टीट्यूशंस अपने हिसाब से, लेकिन सरकार को ऐसे कौन से कदम या नियम उठाने चाहिए जो सिर्फ वुमेन सेफ्टी नहीं बल्कि सभी की सेफ्टी, सभी जितने ऑन गोइंग ड्यूटी पे जितने लोग आते हैं उन सबकी सेफ्टी के लिए क्या करना चाहिए? परसेप्शन बहुत इंपॉर्टेंट है। कानून बहुत सारे हैं, बहुत सारी उसमें सुधार की ज़रूरत है, लेकिन परसेप्शन इंपॉर्टेंट है। अगर हम अपने घर में, अपने हॉस्पिटल में या कहीं पे भी एक आम पब्लिक है, डॉक्टर है, कोई भी है, अगर वो सुरक्षित नहीं महसूस करता है तो कभी भी जो सही तरीके से काम है वो होता नहीं है। तो परसेप्शन ज़रूरी, कानून का भय होना ज़रूरी है अपराधियों के अंदर। इसके लिए ज़रूरी ये है कि जो अपराध करे उसकी निष्पक्ष जांच हो, कायदे से जांच हो, उसको सज़ा मिले और त्वरित सज़ा मिले। जस्टिस जो डिले करके करेगा तो जस्टिस डिनाइड हो जाता है, तो तुरंत सज़ा मिलनी चाहिए, जल्दी से जल्दी मिलनी चाहिए। फास्ट ट्रैक कोर्ट होना चाहिए, निष्पक्ष जांच होनी चाहिए। जो अपराधी चाहे जो भी हो उसके लिए उसको सज़ा मिलनी चाहिए, तब लोगों में एक सही संदेश जाता है। अदरवाइज जनरल साइकी जो है पूरे देश की जो जनरल पब्लिक है उसको लगता है कि जब डॉक्टर हॉस्पिटल में सुरक्षित नहीं है तो हम लोग कैसे सुरक्षित रहेंगे, ऐसा है। इन्स्टिट्यूशनचं नाव? माझं नाव कौस्तुभ करमरकर, मी सेकंड इयर MBBSचा विद्यार्थी आहे ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये. हे जो इन्सिडेंट झाला खूप खराब होता आणि आम्ही रात्री कॅज्युअलिटीमध्ये आमचे सिनियर काम करत असतात, डॉक्टर काम करत असतात. 36, 40 घंटेची पोस्टिंग असते. तिथे खूप सुनसान असतं, तुम्ही जाऊन बघाल. आणि MSFचे जवान वगैरे खूप कमी असतात, तर आम्हाला प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलं पाहिजे. आणि असंच जर चालू राहिलं तर आमच्या घरचे आम्हाला विश्वास ठेवून इथे पाठवतात. इतक्या दुरून लोक आले इथे शिकायला, काश्मीरवरून, वेस्ट बेंगॉलवरून सगळीकडनं आले. असं चालू राहिलं तर काही विश्वास नाही राहणार आपल्या सिटीत. वर्क प्लेसमध्ये वुमेन सेफ्टी किंवा लोकांचा किंवा जेवढे स्टाफ आहेत त्यांच्या सेफ्टी किती महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला काय वाटतं? हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की आमच्याकडे काही राईट्स नाही आहे आम्हाला हे करायचं. आणि जे काही आहे ते MSFचे जवान आणि पॅरामेडिकलचे त्यांच्या हातात असतं. असं चालू राहिलं तर ट्रस्ट कमी होऊन जाईल आणि डॉक्टर पेशंटमधलं गॅप वाढेल. तुम्हाला काय वाटतं सरकारने काय करायला पाहिजे ह्या विषयात? सरकारने आधी तर सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट पास करायला पाहिजे आणि सेंटरमध्ये प्लस सिक्युरिटी वाढवायला पाहिजे. तुमचं नाव? कौस्तुभ कर्मा. तुमचं नाव, इन्स्टिट्यूशनचं नाव आणि कशासाठी करताय हे आंदोलन? माझं नाव समीक्षा गणेश चौधरी. मी ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची स्टुडंट आहे. ॲक्च्युली हे आम्हाला दाखवायला हवं की आम्ही ॲज अ वुमन सेफ नाही आहे कुठे पण, म्हणजे वर्क प्लेसवर, घरात, बाहेर कुठे पण गेलो तरी आम्हाला सेफ फील नाही होत. आणि आता हे सगळे इन्सिडेंट झाल्यानंतर असं वाटतं की कोणी पण चुकूनही आपल्याकडे बघत असेल तर की हा त्याच नजरेने बघतो, जिथे तिथे एकदम अंडर कॉन्फिडंट होऊन जातो. तर म्हणून हा आम्ही प्रोटेस्ट केला की सगळ्यांना कळू की कसं मुलींना सफर करायला. आज या आंदोलनमध्ये तुमच्यासोबत किती लोक आलेत? भरपूर होते, 500-600 लोक जवळपास होते. आणि भरपूर लोक सपोर्टमध्ये पण आहे, नॉन मेडिकल्स लोक पण आहे की त्यांना कळतं आहे की ते एक मुलगी होती, सगळ्यांना तिला सफर केलं. तर वुमेन सेफ्टी किंवा स्टाफ सेफ्टी ह्याच्यासाठी सरकारने काय योजना आणल्या पाहिजे किंवा काय करायला पाहिजे, काय वाटते तुम्हाला? किंवा स्टाफ सेफ्टी पण गरजेचं असतं, महिला असो किंवा पुरुष असो, कोणी असो, काय करायला पाहिजे? CCTV कॅमेराज वाढवायला हवे. त्याच्यानंतर सिक्युरिटी गार्ड्स, आता सिक्युरिटी गार्डचा पण आपल्याला भरोसा नाही की ते पण कुठल्या नजरेने बघतायत. त्यातलं तर ठीक आहे, पहिली गोष्ट तर आपल्याला आपली स्वतःची सेफ्टी बघायची आहे. आपल्यासोबत नेहमी चाकू किंवा पेपर स्प्रे कॅरी करायचं, की सगळ्यात आधी आपण स्वतःला आपण प्रोटेक्ट करू शकतो. बाकी गव्हर्नमेंटने तेच की सगळीकडे जिथे रात्रीच्या वेळी जर का लोकल ट्रेनने ट्रॅव्हल करतात तर पोलिसं वगैरे ठेवायला हवे, म्हणजे की बायकांना सेफ वाटेल. तुमचं नाव? समीक्षा चौधरी. का नाम कौन से इंस्टीट्यूशन से हैं? मैं ग्रैंड गवर्नमेंट मेडिकल कॉलेज में आयुर्विज्ञान द्वितीय वर्ष का छात्र हूँ. यहाँ पे जो है हम सभी आज यहाँ पे एक महिला डॉक्टर के साथ इस विभत्स तरीके की घटना हुई है. इतनी हैवानियत से किसी ने अमानवीय तरीके से मारा है. हम सब उसके अगेंस्ट यहाँ पे बगावत करने आए, हम यहाँ पे विरोध करने आए हैं इसका. और हम चाहते हैं कि जल्द से जल्द सरकार उसे इंसाफ दिलाए, उसे न्याय दिलाए, ताकि पुनः किसी और एक बेटी के साथ ऐसा ना हो. क्या हमारी यही मांग है और सरकार से हमें और सुरक्षा की ज़रूरत है ताकि किसी डॉक्टर के साथ ऐसा फिर से ना हो. क्या आपको लगता है कि वुमेन सिक्योरिटी या फिर कोई भी ऐसी ह्यूमन सिक्योरिटी
सिक्योरिटी की इम्पोर्टेंस बहुत ज़्यादा सरकार पूरे देश में इम्पोर्टेंट है। सरकार को कुछ ऐसे नियम या कदम उठाने चाहिए ताकि किसी के साथ भी ऐसा फ्यूचर में ना हो। जी, तो सबसे पहली तो बात है कि ये जो भी इस डॉक्टर के साथ हुआ है, सर्वप्रथम वो एक महिला थी। ये किसी भी महिला के साथ हो सकता है। आए गए आप सुन सकते हैं कि हर दिन किसी महिला का रेप होता है, किसी के साथ छेड़छाड़ की जाती है। और हमें ये है कि सरकार ने जो नियम है बने हुए उसे और अच्छे से इम्प्लीमेंट कराना चाहिए, सबसे पहले तो वो, और नए कानून लाने चाहिए और अधिक सिक्योरिटी प्रोवाइड कराई जानी चाहिए ताकि महिलाएं आराम से रात को घूम सके हमारी तरह। क्या लड़कों को जैसे घूमते हैं रात को, क्या महिलाओं को अधिकार नहीं है रात को सड़कों पे घूमने का? क्या कब तक वो डरती रहेंगी कि उन पर कोई गलत नज़र डाले? कब तक वो डरेंगी कि उनका बलात्कार हो जाए? हमें इसके लिए ध्यान देना चाहिए और सरकार को इसके लिए सख्त से सख्त कदम उठाने चाहिए ताकि फिर से किसी औरत को कोई गलत नज़र से भी ना दिखे। सर, आपका नाम, इंस्टीट्यूशन का नाम और किस लिए कर रहे हैं आंदोलन? मेरा नाम है डॉक्टर शिव कुमार उत्तुरे। मैं इंडियन मेडिकल एसोसिएशन नेशनल वाइस प्रेसिडेंट हूँ और मैं इसके पहले महाराष्ट्र मेडिकल काउंसिल का पदाधिकारी यानी चेयरमैन था 5 साल के लिए। और किस लिए कर रहे हैं आंदोलन? ये आंदोलन ऐसे है कि ये जो सिक्योरिटी का प्रॉब्लम है, ये IMA गए बहुत सालों से गवर्नमेंट के पीछे है क्योंकि ये सिक्योरिटी हॉस्पिटल्स में बहुत कम दिखती है। हर बार हर महीने में 2 या 3 ऐसे एपिसोड होते हैं जहां डॉक्टर लोगों को मारा जाता है, नर्सेज लोगों को मारा जाता है। और जो सिक्योरिटी चाहिए, जैसे कि सिक्योरिटी पर्सनल चाहिए, बाद में CCTV कैमरेज चाहिए, वो कहाँ भी नहीं दिख रहे हैं। और ये जो हो गया अभी जो कलकत्ता में, ये इसके जैसा घृणास्पद अभी तक किसी ने भी नहीं देखा है। हमने भी जैसे हमारे स्टूडेंट डेज में हम भी जब भी कॉलेज में थे तभी एक तो हमें मालूम पड़ता था कि यदि हम कैंपस में रहेंगे तो सुरक्षित रहेंगे, मगर अभी वो सुरक्षा भी अभी नहीं है कैंपस में। और आप देख चुके हैं कैसे कैंपस के अंदर, वो भी सेमिनार हॉल के अंदर, एक 31 वर्ष की हमारी जो बेटी थी उसके ऊपर कैसे हत्या की गई उसकी और रेप किया गया। तो इससे बियॉन्ड तो कुछ इससे भी ज़्यादा गिरावट कुछ भी नहीं हो सकती है। इसके लिए नेशनल IMA ने भी ये जो डॉक्टर्स लोग हैं, जो यंग स्टूडेंट्स है, रेसिडेंट्स है, जो स्ट्राइक पे गए हैं, उनके पीछे खड़ा रहने की पूरे जो IMA के 4 लाख डॉक्टर्स मेंबर है ऑल ओवर इंडिया, 4 लाख डॉक्टर्स इनके पीछे खड़े हैं और ये एजिटेशन में इनके साथ दे रहे हैं। आपको क्या लगता है वर्क प्लेस पर वुमेन सेफ्टी या फिर एक हर कोई वर्किंग पर्सन की सेफ्टी कितनी इम्पोर्टेंट है? सबसे इम्पोर्टेंट तो सेफ्टी है। यदि सेफ्टी नहीं होगी तो हम काम कैसे कर पाएंगे? करेक्ट। सरकार को ऐसे स्पेशली जो वुमेन सेफ्टी है वो सबसे इम्पोर्टेंट है। और वो क्यों है? क्योंकि अभी आप देख सकते हैं इस साल 60% मेडिकल डॉक्टर्स जो है वो फीमेल डॉक्टर्स है। तो आगे चल के ये बढ़ने वाला है। अभी यदि वुमेन लोग को ये सेफ्टी नहीं मिलेगी तो कल के हॉस्पिटल्स कैसे चलेंगे? और मेडिकल फील्ड ऐसे है जो 24 घंटा चालू होने चाहिए, रात को भी चालू रहते हैं। और यदि सेफ्टी नहीं रहेंगी हमारे जो बेटियां हैं कल, तो इससे बहुत दिक्कत होने वाली है, ना डॉक्टरों को पर मरीजों को भी ये दिक्कत होने वाली है। सरकार में कुछ लोग इस पर राजकारण भी करते हैं, कुछ लोग किसी और पार्टी का भी नाम वाम लेते हैं। अभी वैंडलाइजेशन भी हो गया था बीच में ही, जहाँ पे हॉस्पिटल के बहुत सारी चीज़ों को तोड़ा वगैरह गया। तो इस पर क्या, इसे कैसे देखते हैं? राजकारण जो लाते हैं लिए और डॉक्टर्स के लिए इस पार्टी या उस पार्टी हम नहीं देखते हैं। हमें सिर्फ मेन चाहिए कि हमारे डॉक्टर्स की सिक्योरिटी जो है वो मेन चाहिए। इसके ऊपर हम गवर्नमेंट के साथ भी बात कर रहे हैं और करते रहेंगे। और जब तक हॉस्पिटल्स जो है ऑल ओवर इंडिया सेफ जोन डिक्लेयर नहीं करते हैं गवर्नमेंट, तब तक हमारी एजिटेशन चालू रहेगी। जब तक रेसिडेंट डॉक्टर्स के लिए सुविधा नहीं मिलती है, जैसे जब भी वो काम पे रहते हैं, ड्यूटी रूम होना चाहिए, फीमेल्स और मेल्स को अलग अलग बाथरूम्स, टॉयलेट्स होने चाहिए, और CCTV कैमरास और पर्सनल जो सिक्योरिटी पर्सनल है सब जगह जब तक नहीं होती, ये हमारी एजिटेशन और हमारा सपोर्ट ये पूरे यंग डॉक्टर्स ग्रुप के लिए जारी रहेगा। थँक्यू. ताई, तुमचं नाव, इन्स्टिट्यूशनचं नाव आणि कशासाठी करताय हे आंदोलन? माझं नाव समृद्धी जावळे आहे. मी सेट मेडिकल कॉलेजमधून आहे, ऑक्युपेशनल थेरपीचे विद्यार्थी आहे. आणि आत्ता पण जरी विचारावं लागते लोकांना की हे काय होतं इकडं, हे सगळे कशासाठी होतं, तर वी हॅव फेल्ड ॲज अ नेशन, वी हॅव फेल्ड ॲज सोसायटी. आणि इकडलं फक्त थोड्याशाच मागं आहेत त्या डॉक्टर्सच्या की आम्हाला सेफ्टी पाहिजे, CPAचा ॲक्ट लागू पाहिजे,
जी कोलकाताचे जे डॉक्टर रेसिडेंट डॉक्टरचे जे रेप आणि मर्डर झाला आहे, वी वॉन्ट जस्टिस फॉर हर, वी वॉन्ट जस्टिस फॉर एव्हरी वुमन. प्रत्येक स्त्रीसाठी जी बाहेर काम करते, रात्रीचं काम करते, कुठलंही काम करते, मेडिकल क्षेत्रात असो किंवा बाहेरच्या कुठल्या क्षेत्रात असो, सगळ्यांसाठी जस्टिस पाहिजे. तुम्हाला काय वाटते सरकारने असे कोणते कामं करायला पाहिजे किंवा कोणते नियम लागू केला पाहिजे ज्याच्यामध्ये वुमेन सेफ्टी किंवा कोणत्याही स्टाफचं सिक्युरिटी, जे लोक वर्किंग असतात, कामावर असतात, त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे? पहिलं तर जे सेफ्टीचं सुरू होतं ते आपल्या घरातून सुरू होतं मला जेवढं वाटतं. ते पुरुषांच्या आपल्या जे भाऊ बहिणी असतात त्याच्या भावांपासून मेल्स त्यांना शिक्षित करण्यापासून सुरुवात होते. मग त्याच्यानंतर ते स्टेट लेवलला जातं, ते ॲक्ट चालू होतात, त्याच्यानंतर मग ते गव्हर्नमेंटकडे जातं, बॉडीजकडे, मग ते बाकीचे सुरक्षित ॲक्ट करतात. आता जे सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट आहे डॉक्टर्सच्या लागूमध्ये, किंवा मग दुसरे कुठले ॲक्ट असतात जे पोलीस हे करतात लागू, त्याच्यासाठी पण सगळे भरपूर सारं काही हे जे करू शकतात. पण मला हे कळत नाही की अजूनपर्यंत न्याय भेटला का नाही आहे, एवढा डिले का होतो आहे प्रोसेससाठी. म्हणजे वी डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग. काही लोक याच्यामध्ये राजकारण पण करताय, ह्याच्यावर काय सांगणार आहोत तुम्ही? राजकारण होतच असतात, पण मला नाही वाटत की हा मुद्दा राजकारणासाठी असावा. बाकी सगळं आहे राजकारणासाठी. प्लीज ह्याला राजकारणाचं नका बनवू. प्लीज एक हंबल रिक्वेस्ट आहे तुम्हाला की प्लीज जे जस्टिस पाहिजे त्या मुलीला, त्यांच्या घराण्याला, सगळ्या डॉक्टरांना, प्लीज त्यांना त्यांचे न्याय द्या, त्यांचे हक्क द्या, एवढंच मागणी तुमच्याकडनं. तुमचं नाव? समृद्धी जावळे. बांगलादेश येथे हिंदू अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आज चोपडा बंदची हाक सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आली होती. त्या घटनेचा निषेध आणि मोर्चा काढण्यात आला. मोर्चेला शासकीय विश्रामगृहापासून प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज मार्गाने गोल मंदिर चौक, गुजराती गल्ली, चिंच चौक, थाळनेर दरवाजा चौक मार्गाने गांधी चौक येथे सभेत रूपांतरण होऊन मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मोर्चाच्या बांगलादेश विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. गांधी चौकात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. सदर मोर्चाला मार्गावरती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. आज जो आपण सकल हिंदू समाजाच्या वतीने चोपडा तालुक्यामध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला, त्या संदर्भात सविस्तर. नमस्कार. आज संपूर्ण जळगाव जिल्हा हा बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत त्याच्या निषेधार्थ बंद अशी सर्व हिंदुत्वनिष्ठांची सकल हिंदू समाजच्या माध्यमातून हाक दिली होती आणि विविध तालुक्यांमध्ये या संदर्भात हिंदुत्वनिष्ठांनी या बंदमध्ये सहभागी झाले होते. चोपडा तालुक्यात आज 100% बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंदूंनी स्वतःहून बांगलादेशमधील हिंदूंच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या अधिकारांचं हनन जे होत आहे तिकडे त्याच्या निषेधार्थ बंद पण केला आणि त्याच्यासाठी निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं. आता इथे जो गांधी चौक आहे तिथे या मोर्चाचं समापन झालं आणि तिथल्या प्रशासनाच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्रपतींना आम्ही निवेदन देतोय की बांगलादेशमधल्या हिंदूंचे जे मानवाधिकार आहेत त्याचं संरक्षण करणं हे आवश्यक आहे. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. क्या आप भी पाइल से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए, क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पाइल्स रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज. बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज. बिना ऑपरेशन, हर्निया, अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा. आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट. पहले आएं और बेहतर इलाज पाएं. हमारा पता प्लॉट नंबर 29, डोए लेआउट, जिंगाबाई टाकली, मानकापुर, नागपुर. आकर्षक सुंदर फैशनेबल कपड़ों की भरमार, नारी का श्रृंगार, श्री विठल कृपा वस्त्र भंडार. श्री विठल कृपा शोरूम में बिल्कुल सस्ते दाम में हर प्रकार की साड़ियाँ उपलब्ध. पैठनी, पेशवाई, बोमकाई, कांजीवरम, प्योर सिल्क, डिजाइनर सिल्क, हैंडवर्क और बुटीक पीसेस मिलने का एकमात्र केंद्र श्री विठल कृपा स्वस्थ वस्त्र भंडार. सबसे वाजिब दाम और ढेर सारे ऑफर्स के साथ. हमारा पता श्री विठल कृपा, श्री हरिनगर, मानेवाड़ा, नागपुर. आज ही हमसे संपर्क करें 7666502747 पर. नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की. बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर,
जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, आईसीयू थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर। अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन। यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे। सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी। साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4AC 2BHK cottages, well-designed dining and dormitory and banquet hall और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड। साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध। तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे। तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ। For more details and bookings, please contact Kishore Thakurdas Jetwani on 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। बघूया पुढील घडामोडी। कुठलेही राज्य किंवा देशामध्ये कधी निवडणूक होईल याचा एक जो निर्णय आहे तो निवडणूक आयोग करेल। हा निर्णय कायद्याप्रमाणे होईल, कुठल्याही विरोधी पक्षनेत्याच्या म्हणण्यानुसार होणार नाही। कुणाच्याही डिमांडवर निवडणुकीची घोषणा होऊ शकत नाही, पण तुम्ही असंच सांगणार की आजच करा, मी लढणार, हा बाल हट्ट आहे, असं संजय निरुपम म्हणाले। त्यांच्या एक भाषणामधून हा क्लिअर झाला की ते वक्फ बोर्ड संशोधन विधेयकच्या विरोधात आहे। म्हणजे ते वक्फ बोर्ड संशोधन विधेयकच्या समर्थन करत नाही, म्हणजे त्यांना हिंदू वोट नाही, त्यांना मुस्लिम वोट पाहिजे। कारण जो मुस्लिम मौलाना आहेत त्या वक्फ बोर्ड संशोधन विधेयकच्या विरोधात आहेत। तो त्यांना असं माहित आहे की आता मुस्लिम वोटामुळे मतामुळे ते जिवंत आहेत पॉलिटिकली। तो पॉलिटिकली जिवंत राहण्यासाठी मौलाना जो मुस्लिम मौलवी मौलाना आहेत त्यांच्या चमचागिरी त्यांना करायला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी ॲब्स्टेन केला होता त्यांचे सगळे खासदारांनी। आता स्पष्ट झाला तो ॲब्स्टेन नव्हता, तो वक्फ बोर्ड विधेयकच्या विरोधात ते गेले होते। आज मुस्लिम लोक त्यांच्या घरी गेले, मातोश्रीवर गेले, मोर्चा घेऊन गेले की तू गद्दार आहे, तू धोकेबाज आहे, तुम्ही आमचा वोट घेतला तरी तू आमचं समर्थन करत नाही। म्हणजे ते मुस्लिम मताच्या समोर लाचार झालेले आहेत, याचा स्पष्ट झालेला आहे। पूर्वी जे वाटाचे नेते आहेत ते सांगत होते की मावियाचे सीएम पदाचे उमेदवार जे आहेत, सीएमचे जे चेहरा आहेत ते उद्धव ठाकरे, पण आज उद्धव ठाकरे यांनी सांगितले की काँग्रेस आणि शरद पवार सीएमच्या उमेदवाराचं नाव जाहीर करा, आमचा पाठिंबा असेल। उद्धव ठाकरेजींचा हा जो वक्तव्य आहे याच्या आधारावर असा निष्कर्ष निघतो की त्यांचा जो एक मुख्यमंत्री पुन्हा एकदा बनण्याचा एक स्वप्न होता तो स्वप्न भंग झालेला आहे। काँग्रेस आणि शरद पवारजीने हात मिळवून उद्धव ठाकरेजीचा पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचा जो स्वप्न होता तो भंग केला। आता महाराष्ट्रात MBA ची सरकार आणण्याचे जो दुसरा स्वप्न आहे तो महाराष्ट्राची जनता, गोरगरीब जनता त्यांचा स्वप्न भंग करणार। आता तुम्ही सांगितले की उद्धव ठाकरेच्या आता भूमिका बदलली आहे, उद्धव ठाकरे सोबत MIM आहेत। हा आता वक्फ बोर्ड संशोधन विधेयकवर उद्धव ठाकरेजीने जो एक नवीन स्पष्ट भूमिका घेतली आहे आणि त्यांच्या विरोधात जे उभे राहिले याचा मतलब याचा असा एक निष्कर्ष होतोय की आता त्यांना एक नवीन सहकारी पण भेटलेला आहे। आता MIM पण कधीही MBAचा पार्ट होऊ शकतो। यानी उद्धव ठाकरेची पार्टी आणि MIM मध्ये एक निवडणुकीसाठी आता साठगाठ होत आहे, आता स्पष्ट झालेला आहे। सुप्रिया सुळे यांनी आज सांगितलं आहे की उद्धव ठाकरे हेच बालासाहेबांचे उत्तराधिकारी आहेत, बाकी कोणी नाही। सुप्रिया सुळे स्वतः परिवारवादी आहेत
आमची बहीण सुप्रिया सुळे ज्याप्रमाणे शरद पवार साहेबांची उत्तराधिकारी आहेत आणि ज्यांच्यामुळे त्यांचा पक्ष बिखरलेला आहे, दुभंग झालेला आहे, त्याचप्रमाणे ते उद्धव ठाकरे सारखे माणसाला बालासाहेबांच्या एक करेक्ट वारिस ठरवू शकतात. तो परिवारवादी फक्त परिवारवादच्या चौकटीमध्ये विचार करतो. महाविकास आघाडीचा आज निर्धार मेळावा होता, ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने आजच निवडणूक जाहीर करावा अशी मागणी केली आहे आणि त्यांनी सांगितले आहेत की तू राहशील किंवा मी राहील अशी लढाई लढा. कुठल्याही राज्यामध्ये किंवा देशामध्ये कधी निवडणुकी होईल याचा एक जो निर्णय आहे तो निवडणूक आयोगकडे, आणि निवडणूक आयोग हा निर्णय कायद्याप्रमाणे करतो. म्हणजे कोणा विपक्षी विरोधी पक्ष नेत्याच्या म्हणल्यानुसार नाही, त्यांच्या डिमांडवर निवडणुकीची घोषणा होऊ शकत नाही. महाराष्ट्र विधानसभाची एक अवधी आहे, त्यांची एक वेळ आहे. जेव्हा त्यांच्या वेळ संपेल त्याच्या थोडा पूर्वी एक इलेक्शनची निवडणुकीची घोषणा होईल. पण असं तुम्ही तू आजच करा आणि आम्ही आजच लढणार असा एक जो बालहट आहे ना, तो चुकीचा होतो. त्यांनी सांगितले आहेत की लाडकी बहीण योजनाबाबत त्यांनी बोलले आहेत की लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे पैसे नाही आहे. कोर्टने पण यामध्ये आक्षेप घेतला आहे. लाडकी बहीण योजनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये करीब 3 कोटी महिलांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. हा जो आमचा प्रयत्न आहे आणि महिलांना जो मदत भेटत आहे त्यांच्यामुळे त्यांच्या पोटात एक दर्द होत आहे. त्यामुळे ते दररोज कोणी एक नवीन मुद्दा ते उभे करतात. फॅक्ट असा आहे की ते ही योजनाचे विरोधात आहेत, कारण त्यांनी त्यांना असं बर्दाश्त होत नाही की महाराष्ट्राची गरीब महिलांना बहिणींना आम्ही मदत करतो. महाराष्ट्राकडे किती फंड आहे किती फंड नाही आहे महाराष्ट्र सरकारची चिंता आहे, काळजी आहे. तुम्ही काळजी करू नका, आमच्याकडे फंड आहे. यामुळे 15 तारखेला पहिली किस्त पहिला 2 हप्ता आलेला आहे आणि पुढे पण प्रत्येक महिना तो हप्ता येईल. महाराष्ट्राच्या महिलांमध्ये एक जबरदस्त जल्लोष आहे. त्या बहिणीमध्ये मुख्यमंत्रीबद्दल एक जबरदस्त प्रेम उपस्थित झालेला आहे आणि ते प्रेमामुळे आता बहिणीच्या जो भावासाठी जो प्रेम आहे तो प्रेमामुळे विरोधी पक्ष लोकांमध्ये एक लोक एकदम हवालदिल झालेले आहेत. त्यामुळे ते उलटा सीधा एक असा वक्तव्य करतात लाडकी बहीण योजनाच्या विरोधात. तर चुकीचं आहे. ती योजना चांगली आहे, योजनासाठी फंड पण खूप आहे आमच्याकडे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या फंडची चिंता करा. त्यांनी बफ बोर्डला यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहेत की निवडणूक आयोगाने आजच निवडणूक जाहीर करावी, तू राहशील किंवा मी राहील अशी लढाई लढणार है. महाविकास आघाड़ी में जिस प्रकार से जिद की जा रही है कि आज ही चुनाव की घोषणा कर दीजिए, ये कोई मतलब जो बचकाने लोग होते हैं, जो थोड़े से बेवकूफ़ टाइप के लोग होते हैं, वही इस प्रकार की बातें कर सकते हैं. इसलिए कि चुनाव की घोषणा एक निर्धारित जो तरीके हैं, जो उसका जो एक नियम कानून और कायदा उसके हिसाब से होगा. जब तक विधानसभा की अवधि है तब तक चुनाव की घोषणा नहीं होती. विधानसभा की अवधि कब खत्म हो रही है उसके हिसाब से चुनाव आयोग करता है. तो ये जो एक ऐसी जिद कि आज ही चुनाव करा दो, बिल्कुल आज भी चुनाव होगा तो भी वो हारेंगे, कल होगा तो भी वो हारेंगे. एक एग्रेसिव दिखते हुए नजर है. उन्होंने कहा कि विधानसभेत तुम्हाला गाळल्याशिवाय मी राहणार नाही. ऐसा है, लोकसभा चुनाव के नतीजों से उनको थोड़ा हौसला उनका बढ़ गया. लोकसभा चुनाव और विधानसभा चुनाव तो अलग अलग चुनाव होते हैं. लोकसभा चुनाव के समय किन्हीं मुद्दों पर लोगों के मन में एक नाराजगी थी जिसका असर चुनाव नतीजों पे दिखा. अब वो नाराजगी खत्म हो गई. एक दूसरा, सेंट्रल गवर्नमेंट के विषय पे वो चुनाव होता है, यहाँ स्टेट गवर्नमेंट के विषय पे चुनाव हो रहा है. तो यहाँ पे जो चुनाव हो रहा है, इस चुनाव में मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में जो सरकार काम कर रही है, उनके साथ जो दोनों उप मुख्यमंत्री हैं देवेंद्र फडणवीस जी और अजित पवार जी, ये तीनों मिलकर के एक बहुत अच्छी त्रिमूर्ति सरकार चला रहे हैं. और उस सरकार से पूरे महाराष्ट्र में लोगों को बहुत फायदा हो रहा है. लोग बड़े खुश हैं, संतुष्ट हैं. तो निश्चित तौर पर आने वाले दिनों में 175 से ज्यादा सीटें महायुति
को दोबारा मिलने जा रही है, इस बात को लिख करके नोट करके रख लें। लाडकी बहन योजना पर उद्धव ठाकरे ने टीका किया है। उन्होंने कहा कि सरकार के पास इसके लिए पैसे नहीं है, कोर्ट ने भी इस पर फटकार लगाई है, कैसे चलेगी योजना? अगर पैसे नहीं हैं तो 15 तारीख को ही 1 करोड़ महिलाओं को लाडकी बहन योजना की 2-2 किस्तें कैसे मिल गई? सरकार जो चला रहे उनको इसकी चिंता होनी चाहिए ना, और जो लोग सरकार चला रहे उनको इस बात की चिंता है, और इस चिंता को समझते हुए चूंकि उनके पास इतना फंड था और उसी बेसिस पे उन्होंने महाराष्ट्र की महिलाओं का भला करने के लिए इस प्रकार की योजना शुरू की। और इसका सबसे अच्छा सबूत ये है कि 15 तारीख को पहली 2 किस्त आ चुकी है, 17 तक और भी महिलाओं को लगातार मिलता चला जाएगा। तो ये मुद्दा फंड का नहीं है, मुद्दा ये है कि महाविकास आघाड़ी के तीनों दलों के नेताओं में और कार्यकर्ताओं में इस योजना को लेकर एक जबरदस्त निराशा है, जबरदस्त परेशानी है, मतलब हड़कंप मचा हुआ है। क्योंकि इस योजना के प्रति महाराष्ट्र की महिलाओं में जो उत्साह और जोश है उसको देखते हुए परेशान हो गए। हमारी कई महिलाओं ने, कल मैं देख रहा था कहीं पे टीवी पे, उन्होंने कहा कि एक सादा 1 रुपया भी कोई नहीं देता, सरकार तो हमको 1500 रुपये दे रही है, वो भी हर महीने दे रही है। उनका ये कहना था कि आने वाले दिनों में भी इस योजना को आप लागू रखिए। मतलब ये महिलाएं चाहती है ये सरकार वापस आए और इस योजना को लगातार चालू रखी जाए। उद्धव ठाकरे ने बांग्लादेश के मुद्दे पर आज बोला और कहा कि बांग्लादेशातील लोकशाही तुम्हाला मान्य आहे का? बांग्लादेश में कौन सी लोकशाही रह गई? बांग्लादेश में जो अराजकता हुई, उस अराजकता से हमारे देश के जो विपक्ष के नेता लोग बहुत प्रेरणा लेते हैं। कई बार कांग्रेस की तरफ से भी आता है कि बांग्लादेश की तरह हिंदुस्तान में भी होगा, उबाठा के लोग भी ये बोलते हैं। उनको याद रखना चाहिए कि बांग्लादेश में जो हुआ। पुणे येथील पोर्शे कार अपघातानंतर गोंदिया वाहतूक पोलीस सुद्धा ॲक्शन मोडवर आली। अल्पवयीन मुले गाडी चालवण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे। दिनांक 13 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या 2 दिवसात जिल्ह्यातील 42 वाहनांवर कारवाई करण्यात आली। तसेच या वाहनधारकांकडून 43,500 रुपये दंड वसूल करण्यात आला। त्यामुळे जिल्ह्यातील अल्पवयीन बालकांच्या दुचाकी चालवण्यावर आळा बसणार आहे। यावेळी जिल्हा वाहतूक पोलीस अधिकारी यांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये आणि वाहतूक नियमांचे पालन करावे असं आवाहन केलं। मी दिनांक 13/8/2024 रोजी व 14/8/2024 रोजी गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री गोरख भांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विना परवाना वाहन चालवणे, त्याचप्रमाणे अल्पवयीन वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्याची संपूर्ण जिल्हाभर मोहीम राबवली। त्यामध्ये एकूण 42 वाहन चालकांविरुद्ध कारवाई करून 43,500 रुपयाचा फाईन मारलेला आहे आणि यापुढे देखील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आम्ही कठोर कारवाई करणार आहे। जसे अवैध प्रवासी वाहतूक वगैरे अशा जे वाहतुकीचे नियम मोडतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे सत्र सुरू करणार आहे। तत्कालीन उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांची हिंगणघाट येथे बदली झाली। त्यांच्याऐवजी नवीन उपविभागीय अधिकारी पदाचा प्रियेश महाजन यांनी नुकताच कार्यभार सांभाळला। तहसीलदार रमेश कोडपे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले। अधिकारी आणि कर्मचारीगण यांनी देखील एसडीओ महाजन यांचे पुष्प देऊन स्वागत केले। तत्कालीन उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांनी ज्या पद्धतीने प्रशासकीय कार्यभार सांभाळला त्याच पद्धतीने नवीन रुजू झालेले प्रियेश महाजन हे देखील प्रशासकीय कार्यभार सांभाळतील याबद्दल जनतेमध्ये विश्वास आहे। आमचे प्रतिनिधी राकेश मर्जिवे यांनी एसडीओ महाजन यांचे स्वागत करून संवाद साधला। महान्यूज 7 करिता राकेश मर्जिवे, रामटेक, नागपूर। आणि यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा महान्यूज 7। नमस्कार। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, आईसीयू थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर।